झाली आहे? चल ना. सर, आदित्य सर, असं का करताय तुम्ही? शांत व्हा. काय करू यार पारू? अरे जे काय घडतंय ते खरंच खूप चुकीचं घडतंय यार. सारंगचा काहीच दोष नाही याच्यात, तो निर्दोष आहे. पारू, मी सारंगला लहानपणापासून ओळखतोय. खरंच सांगतो यार, त्याच्यासारखा हळवा मुलगा नाहीये तो. हे खून. मी पण जेव्हा त्याला तिथे बघितलं होतं ना, तेव्हा काही वेळासाठी मी पण शॉक झालो होतो. मला पण असंच वाटलं होतं, पण नंतर मला कळलं की नक्कीच त्याच्या विरोधात कोणीतरी हे षडयंत्र करताय. मला भी खात्री आहे, सारंग सरांनी काय बी केलेलं नाहीये. सर, आता काय करायचं आहे आपण? हे बघा, आपल्याला लवकरात लवकर सारंग सरांना या समजातनं बाहेर काढायला पाहिजे. त्याला कस्टडीमधून बाहेर काढण्याचा आता एकच उपाय आहे. त्याची बेल करावी लागेल. त्यासाठी आपल्याला चांगला वकील शोधावा लागेल. काय खेळ चालवलायस हा? कसली परीक्षा घेतोस तू? सारंग सरांच्या प्रामाणिकपणाची, आमच्यातल्या प्रेमाची, आमच्यातल्या विश्वासाची, की माझ्या तुझ्यावर असलेल्या विश्वासाची? सांग ना, कसली परीक्षा घेतोयस? सगळं छान सुरू होतं, सगळे आनंदात होते, सुखात होते. ते असं अचानक काय घडतंय? आधी ती शिवानी आली आणि मग हे संकट. विठुरा, तुला जर त्रास द्यायचा ना, तू मला त्रास दे ना. मी सगळं सहन करेन, पण सारंग सरांना काय झालं ना, मी नाही सहन करू शकत. विठुरा, सारंग सरांना या संकटातून तूच वाचवू शकतोस. काय माझ्या पाठीशी उभा राहिलास ना विठुराया. नेहमी माझी साथ दिली आहेस, नेहमी मला प्रत्येक संकटातून बाहेर काढलंय. मग आता का शांत बसलायस? आता माझ्या सौभाग्यावर संकट आलंय आणि असाच कमरेवर हात ठेवून तू असाच उभा राहणार आहेस का? काहीच करणार नाहीयेस का? कर काहीतरी, आम्हाला मदत हवी आहे तुझी. ही सावली आहे ना तुझी, बघ ही सावली तिचं पदर पसरते तुझ्या समोर. माझ्या सौभाग्याला या संकटातून बाहेर काढ.